साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। मुंबईमध्ये स्टंटबाजांना आता पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय। तर पोलिसांच्या दणक्यानंतर स्टंटबाजांनी माफी सुद्धा मागितली आहे। मुंबईतल्या रस्त्यावर स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला होता। मुंबई पालिका तसंच सीएसएमटी स्थानकासमोर या सगळ्या तरुणांनी स्टंटबाजी केली होती। काही रॅपर्सनं ही स्टंटबाजी करत व्हिडिओ शूट केले होते आणि याच संदर्भात साम टीव्हीने बातमी दाखवली होती आणि आता या बातमीची दखल घेत पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे। सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे प्रशासकीय मालमत्तांच्या समोर स्टंटबाजी करणं अत्यंत चुकीचं आहे आणि अशा प्रकारे स्टंटबाजी करून स्वतःचा जीव घालणंही चुकीचं आहे आणि त्या संदर्भात बातमी दाखवली होती साम टीव्हीने। आता पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे। आपण पाहतोय हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये या तरुणांनी स्टंटबाजी केलेली होती, रॅप केलेलं होतं आणि यानंतर आता या सगळ्या स्टंटबाजांना माफी मागायला लावलेली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केलेली आहे। आपण पाहतोय सीएसएमटी रेल्वे स्थानकासमोर यासह मुंबई महापालिकेसमोर या सगळ्या तरुणांनी ही स्टंटबाजी केलेली होती आणि याचाच हा परिणाम सध्या त्यांना भोगावा लागणार आहे। आता आपण पाहतोय खरं तर ही पहिलीच घटना नाहीये अशा प्रकारे स्टंटबाजी केल्याची। वारंवार मुंबईमध्ये अशा प्रकारचे हे स्टंटबाज स्टंट करत असतात आणि अनेकांना तर आपला जीव सुद्धा गमवावा लागलेला आहे। यासोबतच अशा प्रकारे प्रशासकीय इमारतींमध्ये हे स्टंटबाज स्टंट करतात आणि तरी सुद्धा पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही। अखेर साम टीव्हीने ही बातमी दाखवली आणि त्यानंतर याचा हा परिणाम पाहायला मिळालाय। त्यानंतर आता पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे। मेरा नाम है, मैं मुंबई चेंबूर में रहता हूँ। 4 जून 2024 की रात को 3 बजे के करीब मैं और मेरे दोस्त साउथ बॉम्बे में BMX साइकिल स्टंट और फ्लिपिंग की वीडियो बना रहे थे। इसी वजह से आजाद मैदान पुलिस स्टेशन ने मेरे ऊपर आज कार्रवाई की है। आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काडेकर यांच्याकडून। वैदेही, वारंवार खरं तर चुकीच्या गोष्टींना साम टीव्ही वाचा फोडत असते आणि अशाच प्रकारची एक घटना आणखी समोर आलेली आहे। या स्टंटबाजांवर आता कारवाई करण्यात आली आहे, त्यांना माफी सुद्धा मागितली आहे। काय हे संपूर्ण प्रकरण आहे? नक्कीच आपण बघितलंय की गेल्या काही दिवसांपूर्वी खरं तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होता, कारण या व्हिडिओमध्ये अगदी तरुण मंडळी जी आहे ती स्टंट करताना दिसून आली होती। या संदर्भात साम टीव्हीने ही बातमी दाखवली होती आणि प्रश्नही प्रशासनाला विचारला होता की या संदर्भात कारवाई होईल का, आणि आता ही कारवाई जी आहे ती झालेली बघायला मिळत आहे। कारण आता प्रशासनानं कारवाई केलेली आहे, या स्टंटबाजांना माफी मागायला जे आहे ते भाग पाडलेलं आहे। आणि एकूण जर बघितलं तर सध्या ज्या पद्धतीचा स्टंट जे आहे ते ही तरुण मंडळी करताना बघायला मिळाली होती, कुठेतरी अशा स्टंटमध्ये अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता। हा प्रश्न देखील साम टीव्हीने उपस्थित केला होता आणि आता याच बातमीला अनुषंगाने आपण जर विचार केला तर कुठेतरी कारवाई जी आहे ती सध्या होताना बघायला मिळत आहे। या स्टंटबाजींनी जी आहे ती माफी देखील या ठिकाणी मागितलेली बघायला मिळत आहे। अगदीच वैदेही, यानंतर तरी अशा स्टंटबाजांना जाग येईल अशी आपण अपेक्षा करूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या स्टंटबाजांना आता त्याची अद्दल मिळालेली आहे, त्यामुळे इतरांनी धडा घ्यावा आणि अशा प्रकारचं काही कृत्य करू नये।